राऊत करू देणार नाही. तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे. मी तिथून 7-8 मिनिटावर राहतो. तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे. महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. राज्य सरकार स्वस्त का ताबडतोब अटक करा. हे जे फोटो दाखवतोय ना, सगळीकडे पाठवतोय ना, केलं पाहिजे असं माझं मत आहे. ही घटना मी तुम्हाला सांगतो. धाडशी पुरुष, वय वर्ष 34. असं आता दिसतोय, असं दिसला का? मी त्याविषयी पुतळा पाहायला गेलो. पुतळा 10-12 मिनिटं थांबलो. मला ते म्हणजे काय पणावरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काय नव्हतं. आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं, झाकलेलं होतं. लगेच मी तिथून माझ्या घरी जायला 7-8 मिनिटं मी दुसऱ्या रस्त्याने निघालो. मध्ये महादेवाचं मंदिर आहे. मी नमस्कार करायला मी थांबलो. तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले. मला काय विजय, कसं काय? काय नाही दादा, कशात तुम्ही? मला आला माझी तब्येतीवर विचारले आणि तो गेला. अजून 2 मिनिटं पुढे गेलो, तेवढाच एक आवाज आला. घोषणा अभिष्ठा देत काही लोक येत होते. मी पोलिसांना विचारलं कोण आहे? वो शिवसेना वाला आदित्य ठाकरे लोक. अरे अच्छा. मला एसपीने बोलले तुम्ही परवानगी नाही द्यायला पाहिजे, एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे. मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना. मी ऑफिशियली पत्र दिलं होतं. त्याच्या तोंडात शब्द नाही. तेवढ्यात ते आले तर तुम्ही पुतळा पाहायला रिसर्च जायला पाहिजे ना. दुःखद घटना आहे. घोषणा हे आमचे जो टकरांगा वगैरे वगैरे घोषणा देत, तो कोण वैभव, तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे. मग मी ते रूप पाहिलं. मेला एसपी साहब ये नहीं जाएंगे वापिस. क्यों नहीं जाएंगे? मला आपला हुकुम आहे, एकदा आपण नाही बोललो तर नाही जा. 2 तास जागेवर बसले. 2 तास. मधून मधून फोन येते, उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती आहे. मग आमचे जयंत पाटील मित्र आले. दादा मोठं मन करा ना. मला कशासाठी करू, माझं काय चुकलं सांग. मी या रस्त्याने सरळ चाललो, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला? मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली, ग्रँटेड. सोडणार. जयंत पाटील तिसऱ्यांदा आला. दादा जाऊ दे ना प्लीज एक. मी जयंत मी परवानगी देईन. या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली